गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या काही हेडलाईन्सनी। हिट अँड रन प्रकरणी माध्यमांनी केवळ वृत्तांकन करावं, आपली मतं व्यक्त करू नये, सलमान खानने कोर्टाकडे दिले निवेदन। भ्रष्टाचाराविरुद्ध लढा असो की भूसंपादन कायद्याविरोधातील आंदोलन, हा माझा लढा राजकीय नेत्यांना पटत नाही। आंदोलनासाठी विदेशातून पैसा येतो अशी अफवा पसरवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, हे सिद्ध झाल्यास सामाजिक कार्यातून संन्यास घेईन, अण्णांनी केलं स्पष्ट। आणि फ्रान्समध्ये जर्मन विंग्स कंपनीच्या झालेल्या भीषण विमान अपघाताला नवं वळण, विमानाच्या सहवैमानिकाने जाणून बुजून विमान क्रॅश केल्याची माहिती। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। हिट अँड रन प्रकरणी माध्यमांनी केवळ वृत्तांकन करावं, आपली मतं व्यक्त करू नये, असं स्पष्ट निवेदन हिट अँड रन प्रकरणातील आरोपी सलमान खाननं कोर्टाकडे दिले। माध्यमात सुरू असलेल्या बातम्यांमुळे निकाला आधीच आरोपी म्हणून प्रतिमा मलिन होत असल्याचा आक्षेप सलमाननं घेतलाय। दरम्यान आज आपला जबाब मांडण्यासाठी सलमानला ही अंतिम संधी असेल असं कोर्टाने स्पष्ट केले। त्यामुळे 2008 सालच्या या हिट अँड रन प्रकरणी सलमानच्या अडचणी वाढणार का, या प्रश्नाचं उत्तर निकालानंतर स्पष्ट होणार। भ्रष्टाचाराविरुद्ध लढा असो की भूसंपादन कायद्याविरोधातील आंदोलन, हा माझा लढा राजकीय नेत्यांना काही पटत नाही। तसेच माझ्या आंदोलनासाठी विदेशातून पैसा येतो अशी अफवा पसरवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। जर हे सिद्ध झाल्यास मी सामाजिक कार्यातून संन्यास घेईन, असं अण्णांनी स्पष्ट केलंय। अण्णा हजारेंनी सध्या भूसंपादन कायद्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे। त्यामुळे मोदी सरकारकडून हजारे यांना लक्ष केलं जात आहे। भाजप आणि संघ परिवाराशी संबंधित हजारे हे विदेशातील पैशातून देश विकासातील योजनांमध्ये बाधा आणणारी व्यक्ती असल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर अण्णांनी आपले मत व्यक्त केले। अण्णा म्हणाले, माझ्या आंदोलनाला विदेशातून पैसा येत असल्याचा आरोप करणाऱ्यांनी तो सिद्ध करून दाखवावा। हे सिद्ध झाल्यास मी सामाजिक कार्यातून संन्यास घेईल। शुद्ध आचार विचार, निष्कलंक जीवन, त्याग व अपमान पचवण्याची ताकद, या विचारांनी आपण जीवन जगत आलोय। त्यामुळे मला अनेकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न विविध कारणांनी केलाय, तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याय। पण जनतेला सत्य काय माहिती आहे, यामुळे माझ्यावर आजपर्यंत कोणताही डाग लागला नाही। शिवाय मी मरण हातावरच घेऊन फिरत असल्याने असल्या आरोपांना घाबरत नसल्याचं अण्णांनी स्पष्ट केलंय। फ्रान्समध्ये जर्मन विंग्स कंपनीला झालेल्या भीषण विमान अपघाताला नवं वळण देणारं वृत्त समोर आलंय। विमानाच्या सहवैमानिकाने जाणून बुजून विमान क्रॅश केल्याची माहिती प्रथमदर्शनी माहितीत मिळाली आहे। 28 वर्षीय सहवैमानिक अँड्रियास ल्युबिट्झने कॉकपिटचं दार लॉक करून विमानाचा ताबा घेतला। त्यानंतर विमान वेगानं खाली आलं असल्याची प्राथमिक माहिती मिळाली। विमानाची नासधूस करणं हे सहवैमानिकाचं उद्दिष्ट असल्याचं सरकारी वकिलाचं म्हणणं आहे। मात्र त्यामागील कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। कॉकपिटमधील व्हॉइस रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या आवाजानुसार शेवटच्या 10 मिनिटात सहवैमानिकाने एक अवाक्षरही काढला नाही, तर वैमानिक कॉकपिटच्या बाहेरून दरवाजा तोडण्याचा सतत प्रयत्न करत राहिला। विमान कोसळण्याच्या काही क्षण अगोदर प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या। विमान ज्या वेगानं पर्वतरांगात कोसळलं, त्यानंतर त्यांचा चुरडा झाला। दरम्यान ब्लॅक बॉक्सचा संपूर्ण पडताळणी केल्यानंतर अधिकृत बातमी हाती येईल अशी माहितीही मिळते। बालहक्कांसाठी झटणारे नोबेल पुरस्कार विजेते श्री कैलास सत्यार्थी यांच्या पुढाकाराने नेपाळ येथे पार्लिमेंटियर्स विदाउट बॉर्डर्स या उपक्रमात सुप्रिया सुळेही सहभागी झालेत। लहान बालकांच्या हक्कासाठी, त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जगभर होत असलेल्या प्रयत्नात लोकप्रतिनिधींचा सहभाग निश्चित महत्त्वाचा आहे। या परिषदेत भारत, बांगलादेश, नेपाळ असे भारतीय उपखंडातील लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहेत। दरम्यान इतर देशातील लोकप्रतिनिधींची अनौपचारिक भेटही होऊन चर्चा झाली आहे। वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने भारतीय संघावर सर्व स्तरातून टीका होत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने आपल्या संघाचा अभिमान वाटतो असं म्हटलं आहे। संघाने वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली असून हार जीत हा खेळाचाच एक भाग आहे। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियानं जिंकण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न केले। मला त्यांचा अभिमान वाटतो। आतापर्यंत केलेल्या सर्व त्यागाचं चीज झाले, असे ट्विट साक्षीने केले। साक्षीच्या ट्विटरवरून असं निदर्शनास येते की ती एक प्रकारे भारतीय संघाची बाजू मांडते। निवृत्ती घेण्यास मी अजून वृद्ध झालो नाही, अशी प्रतिक्रिया भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे।
सिडनी येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी पत्रकार परिषदेत बोलत होता। ही चर्चा 40 मिनिटे चालली। तो म्हणाला, निवृत्ती घेण्यास मी अजून वृद्ध झालो नाही, तसेच पुढच्या वर्षी T20 खेळेन, मगच निवृत्ती घेण्याबद्दल ठरवेन, असे उत्तरही धोनीने दिले आहे। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।